आणि दुरून ते इतकं छान वाटतं ना, आकर्षक रंग एकदम. आता हे कच्चं केलेलं आहे. त्याला ते चिकन मध्ये ते औषधाने टाकलं होतं तरी झाले बघा. मक्के साफ झालेले आहेत. चला, सकाळ झाली आमची. आमचे चंटू पंटू गेले खेळायला. आज मागच्या रानात गेले आणि ते बघा लावे गेले. तुम्हाला दिसणार नाही ते बघा, धावतात. एकदम छोटे असतात ना ते. आपल्याकडे रान कोंबड्या पण भरपूर येतात सकाळच्या वेळेस. त्या साईडला असतात जास्त करून. मग त्यांना चावू लागली ना का ते लगेच पळून जातात, थांबत नाही अजिबात. बाकी तर घरातल्या कामाला सुरुवात झालेली आहे. घरातल्या म्हणजे आपलं जे नवीन बांधकाम आहे ना, त्या कामाला सुरुवात झालेली आहे. तुम्हाला मी दाखवते किती बांधकाम झालंय ते. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. रातकिड्यांचा आवाज बापरे, किती दिवस झाले रातकिड्यांचा आवाज आहे ना. म्हणजे सकाळच्या वेळेस भरपूर असतो. म्हणजे माझी थोडीशी अडचण होते मग शूटिंग करताना आणि व्हॉइस ओव्हर जेव्हा करते ना, मला करावा लागतो व्हॉइस ओव्हर. इतका आवाज असतो रातकिड्यांचा. पण नाईलाजाने कधी कधी त्या छोट्या क्लिप असतात तर तशाच ठेवावे लागतात, कारण तिथे आपण व्हॉइस ओव्हर करू शकत नाही ना अशा क्लिप. तर आत्ता सकाळी आपलं जे बांधकाम झालं ना, त्याला पाणी घालायला घेतलेलं आहे कुणाच्या बाबाने. आणि तुम्हाला मी दाखवणार आहे की आपलं किती बांधकाम झालेलं आहे ते. जाऊन बघूया. हे पाणी घालणं कसं गरजेचं असेल, 2 टाईम पाणी घालावं लागतं. आणि मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं पाण्याची थोडीशी अडचण झालेली, पण ते झालंय सगळं. संध्याकाळच्या वेळेस आहे ना, जरा 1 मिनटं संध्याकाळच्या वेळेस सगळं दुरुस्त करून आहे ना, पाणी सगळं भरून घेतलं आणि भरपूर असं पाणी स्टोअर करून ठेवलेलं आहे. त्याच्यामुळे आता पाण्याची चिंता की नाही मिटलेली आहे. आणि 1-2 दिवस आड करून आता रोज आपल्याला ते मशीनचं पाणी की नाही लावावं लागणार आहे बांधकामासाठी. चला जाऊया आपण पटकन बघूया. आज सुट्टी आहे ना, रविवार ना. आज रविवारच आहे ना. आज संडे आहे. ते म्हणतात संडे आहे, रविवार नाही संडे आहे. त्याच्यामुळे मी पण अशी म्हणजे उशिरा म्हणजे मला वाटतं काहीतरी अंदाजे 6:30ला उठली मी. आणि जरा निवांत थोडंसं जरा आपलं ऑर्डरचं होतं ना, ते सगळं बघितलं किती ऑर्डर आल्या आहेत ते. आणि सगळं ते लिहून वगैरे ठेवायला लागतं ना ऑर्डर, ते सगळं उठल्या करून घेतलं. अपडेट दिले तुम्हाला स्टेटसमध्ये. थोडंसं तुमच्याशी बोलते आता. म्हणजे व्हॉट्सअपला बघा स्टेटस वगैरे ठेवते ना, कोणाकोणाच्या ऑर्डर आता राहिलेल्या आहेत 7व्या बॅचमध्ये. तर ते आता 8व्या बॅचमध्ये कंप्लीट करायचे ना. तर पुढच्या आठवड्यामध्ये म्हणजे मंगळवारच्या नंतर आपली बॅच आहे ना पूर्ण, म्हणजे नव्याने सुरू होणार आहे 8वी बॅच. मंगळवारी सगळं खरेदी होईल आणि त्याच्यानंतर मग केलं जाईल असं. आणि सध्या आता हे बांधकामच आपलं चाललेलं आहे ना जोरामध्ये. तर आता बांधकाम करणार आहेत ना, आणि ते पण लवकर येतात. अरे ते फूल बघ केवढं झालं आहे. डाळिंबाच्या झाडाचं फूल बघितलं. चला तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं डाळिंबाचं झाड फुल आलेलं ना. आता ते फुल बघा कसं फुल इतकं छान वाटतंय. तुम्हाला पण मी दाखवते. हां, तर थोडासा रातकिड्यांचा आवाज आहे ना, तो जरा तुम्ही इग्नोर करा फक्त. तर हे बघा, ही दुसरी कळी आता आलेली आहे. त्याशी एकच कळी होती. आणि फुल बघा किती सुंदर आहे. हा, काय मस्त वाटतं व. ह्यातनं फळ येणार ना. रंग बघा किती छान आहे तो बघा. आणि मी तर फर्स्ट टाइम बघितलंय हे डाळिंबाचं फूल. आणि दुरून ते इतकं छान वाटतं ना, आकर्षक रंग एकदम मस्त वाटतं एकदम बघा. तुम्ही बघितलं का ह्याच्या आधी सांगा मला. आणि आता इथे आपली जी घेवड्याची वेल होती ना, तिला पण फुलायला सुरुवात झाली. ती पण तुम्हाला दाखवते. वेल बघा किती मोठी झाली ती. जेव्हा ती छोटीशी झाली होती ना, त्यावेळेस तुम्हाला दाखवलं होतं ना. आत्ता बघा फुलायला पण सुरुवात झाली आहे. आणि फुलं बघा कशी जांभळ्या रंगाची आहेत. त्याला आता खत घालायचं आहे, लिक्विड खत देणार आहे मी म्हटलं तुम्हाला बांधकाम दाखवते, पण ते डाळिंबाच्या झाडाला लक्ष गेलं ना त्याच्यामुळे मला राहवलं नाही. तेवढं हे पण दाखवते. आणि आता सगळ्या ह्या ज्या वेली आहेत ना, त्यांना आज लिक्विड खत देणार आहे मी. राखेचं पाणी आहे ना, ते मिक्स करून देणार आहे. आणि चांगलं असतं ते आपल्या वेलींसाठी, झाडांसाठी वगैरे. हे बघा, ह्या नवीन बिया लावल्या होत्या काकडीच्या, त्या बघा आता आल्यात रुजून. ऊन भरपूर आहे ना, त्याच्यामुळे थोडीशी जरा अडचण होते. ह्याने आता खत देणं गरजेचं आहे बघा. ते उन्हामुळे जरा त्रासलेत. चला तुम्हाला मी जमीन दाखवते. आपलं सध्या काम, चप्पल घालू येऊ का. जमिनीचं काम अगोदर करून घेतलंय बघा. तुम्हाला मागे दाखवले ना माती बिती कशी होती हे केलेली. आता हे कच्चं केलेलं आहे.
चांगलं वाटतं ना आता बघायला. हे बघा हे मी थोडं थोडं शेअर करते तुमच्याशी. हे आपल्या बाथरूमचं नाही, ते टॉयलेटचं आहे, हे बाथरूमचं. आणि प्लंबर आहेत ना, त्यांनी बघा हे त्यांचं काम त्यांनी करून घेतलं. इथल्या जे शॉवर वगैरे सगळं लावायचं ना, ही सगळी तयारी हे गिझरसाठी केलेलं आहे. आणि हे शॉवरचं आहे ते सगळं. आणि इथे बेसिन इथे बसवणार आहे. आणि इथे वॉशिंग मशीनसाठी असं केलेलं आहे. जरासा कोबा केला तर किती चांगलं वाटतं ना. हां, घर असं असं मोठं वाटतं ना, ऐस पैस. हां हां काय हां, पाणी कुठं तुंबून न राहणार. आणि ह्या बघा ह्या आपल्या खिडक्या आहेत ना, त्यांना अशा लाद्या पण बसून घेतलेल्या. ग्रिल लावायच्यात ना आपल्याला. हां, फ्रेम तयार झालेत. म्हणजे इतकं बांधकाम आपलं झालेलं आहे. आणि ते बघा आपले चुट्टू आले बघा. डायरेक्ट वाहूत नाही जायचं. वाघ्या आले दमून. जा पाणी पी, जा पाणी पिवा. ते बघा गेले, जाम आगाव झाले. वाळूत नाही. तर आता पाणी घालायचं चाललंय ना काम. पाणी घालावं लागतं बांधकाम मजबूत करण्यासाठी. हे पाईप सोडायचं ना मग सरळ. पाईप पण नको. अच्छा, म्हणजे जास्त नाही द्यायचं. हां हां बरोबर. हां, मग काम करणारे चांगले आहेत ना, म्हणून म्हणलं नाही पाईप कसं लावला असं ना, मग तुला बरं पडलं असं ना. नाही, बालदी उचलेला त्रास असं झाला असं बोलते मी. आपोआप म्हणजे इकडे 4-5 बालद्यामध्ये काम झालं असतं ना. हां बरोबर. हां आता आज आपलं प्लास्टर चालू होईल ना. प्लास्टरचं आज चालू होईल काम. बघा हे आता वरनं सुरुवात ती लोक करतील इकडे. आता हा जो माळ्या आहे ना आपला केलेला, त्याला पण प्लास्टर करणार आहेत. आणि म्हणजे हा भाग आहे ना, आज प्लास्टर करणार ती लोक. काल म्हणाले आम्हाला हे सगळं आज प्लास्टर होईल. हां, आणि काम चांगलं आहे त्यांचं, त्याच्यामुळे ठीक आहे. फिनिशिंग वगैरे छान आहे त्यांची कामाची असं. हां तेच, कधी पैसे देऊन पण आपलं काम म्हणाल काही मिळत नाही ना, असं आहे ते. कामाची फिनिशिंग नसते. लोकल काम करणार ना, काम नाही बरोबर करत. चला पाणी देते. चला या. चला हे बघा दोघं जण घाण. हा बघा हा वाग्यात आपला ना जाम आगाव आहे. भिजून बघा आलाय कुठनं तरी म्हणजे जाऊन गरमी झाली ना की पाण्यामध्ये बसतो तो. आणि मग सगळे अंगाला माती लागते, वाळू लागते. आता तर काय वाळू म्हणजे त्यांचा अड्डाच झालेला आहे. आता उंदडतायत सकाळपासनं. नाही घरात नाही यायचं बागेला. त्याला अजून खेळायची इच्छा आहे. अबू ये लवकर. चला पाणी देते जरा प्यायला. ये पाणी देते, ये चल. चला वातावरण पण छान आहे आजचं मस्त. समोर तुम्हाला गादी दिसते ती शेरू याच्यावर बस गादीवरती. ती गादी ना त्यांची फेकायची, म्हणजे खराब झाली ती गादी. तर फेकण्यासाठी मी काढली होती. तर कुणाला जेव्हा म्हणतात फेकू नको बाहेर, तू इथेच अंतरून ठेव. ह्या दोघांना जर का बसायचं असेल ना ते येऊन बसतील. त्याच्यामुळे ती इथे ठेवली. म्हणजे फाटले ती गादी. ती बघा ह्या दोघांनी ना फाडून टाकली वाघ्या शेरूने. त्याच्यामुळे काढून टाकली मग आता. आणि ही बेडशीट पण त्याच्यावर टाकून ठेवली होती, पण त्या दोघांनी सगळं हे करून टाकलं. म्हटलं राहू द्या इथे, नंतरला पावसाच्या आधी मग आहे ना जाळून टाकायची ती किंवा फेकून द्यायची. चला आता दोघं खेळतील मनसोक्त. चला आपण जाऊया आता घरामध्ये. झालं ना, 2-3 जाम दे ना काढून खायला. तयार झाले मला माहित नाही पडत. हो ना. जाम आता आपले झालेत ना तयार. ते आपल्याला 2-3 जणांना कुरिअर करायचेत. मग ते तयार होऊन ना आपोआप फाटतात जाम. हे बघा त्याच्यामुळे आम्ही आता काढतो आणि खातो मग तयार झालेले. आणि चवीला खूप भारी हो, 1 नंबर लागतं हे फळ. एकदम गोड, म्हणजे पूर्ण तयार झालेलं असतं ना ते एकदम गोड लागतं. खायला मजा येते. ऐक देवा रे, हे बघा पडलं, माती लागली, धुवायला लागेल. हां
हां, झाडावरून काढायचे आणि खायचे. तो बघा शेट कसा बसलाय तिकडे जाऊन मोठा. मी आता बादलीभर शेण घेऊन आली बघा तिकडनं. जरा आता पाणी घालून भिजत घालते. 2 दिवस ठेवायचं किंवा 1 दिवस ठेवलात ना तरी पण चालतं. आता बघते कसं काय ते. आता मग संध्याकाळी घालून घेईन. ते जरा कसं नरम पडतं आणि मग ते लिक्विड खत आता सध्या म्हणजे उन्हाळ्यामध्ये चांगलं आहे झाडांसाठी लिक्विड खत. त्याच्यामुळे आता हे तयार करायचं. पण राखेचं पाणी असतं ना ते पण देतो आम्ही अधूनमधून. तुम्हाला मी ना दाखवते. हे बघा ही डस्टबिन आहे ना आपली. काय याच्यामध्ये पाणी भरून ठेवलं आहे बघा. ते काल संध्याकाळी आम्ही पाणी भरलं ना सगळं स्टोअर करून ठेवलं. कारण सध्या भरपूर पाणी आपल्याला लागतंय ना त्याच्यामुळे. आणि झाडांना वगैरे पण उपयोगी होतं ना त्याच्यामुळे छोटं छोटं सगळं काही भरून ठेवलेलं आहे. आपली कचऱ्याची बादली आहे ती. त्यात कचऱ्याच्या ऐवजी पाणी असं आहे ते. त्यात रिकामी करून घेते कचऱ्याची बादली घरामध्ये. तर आता हे चांगलं भिजू दे. माझा विचार आहे संध्याकाळच्या वेळेसच घालून घेईन म्हणून. भिजेल संध्याकाळमध्ये चांगलं. कशा हवऱ्या खातात बघ. खूप दिवसानंतर पेडिग्री त्यांना दिलेली आहे. नाही तर पेडिग्री त्यांना आवडत नाही खायला जास्त. खाऊ म्हणून दिली का बरोबर खातात. आणि त्यात जनताचं औषध टाकलं होतं. तो बाऊल पकड ना त्याचा आवाज बघ किती होतोय. हा नाही खाल्ला शेरूनी खाल्ला ना जनताची गोळी. पण हा वाघे आपलं नाटक करतो ना. हा खा खपा कर. औषध देताना ह्या वाघ्याची जाम हे म्हणजे त्याला खूप असं लक्ष देऊन द्यावं लागतं. हां शेरू खातो बरोबर आपला. पण ह्याची खूप नाटकं असतात वाघ्याची. त्याला तर चिकनमध्ये ते औषधाला टाकलं होतं तरी पण त्यांनी ते बाहेर काढलं. पेढी खातोय आज. पाणी द्यायला पाहिजे पियाला. शेरू आपला खाऊन पण झाला 1 मिनिटात. हा वाज घेणार आधी बघणार काय आहे काय नाही आणि मग तोंड लावणार. वाघ्या लबाड आहे जाम लबाड. तर आज अक्षय तृतीया. तुम्हा सर्वांना अक्षय तृतीयेच्या खूप खूप शुभेच्छा. तुमच्या ज्या काही इच्छा आकांक्षा असतील त्या लवकरात लवकर पूर्ण होऊ देत. तर इथे मी देवपूजा करून घेतली आणि त्याच्यानंतर मला किचनच्या कामाची सुरुवात करायची होती. म्हणजे आठवड्याभराची तयारी. म्हणजे लवकरच आता आपली 8वी बॅच की नाही सुरू होणार पुढच्या हप्त्यामध्ये मंगळवारच्या नंतर. आणि त्यावेळेस मग वेळ मिळणार नाही. त्याच्यामुळे आता ती पुढची सगळी तयारी आहे ना आज मला करून घ्यायची होती. आणि त्याच्यामुळे तिथे कांदा खोबऱ्याचं वाटप आहे ना ते मग त्यापासून मी सुरुवात करते. म्हणजे असं हे वाटण तयार करून ठेवणं की बरं पडतं सोयीचं पडतं. आणि पटकन आपल्याला आयत्या वेळेस की नाही उपयोगी पडते. खोबरं असतं ना ओलं खोबरं ते पण मी किसून ठेवते. तर इथे आता नारळ किसून ठेवले होते त्याच्यामुळे पटकन मला आता वाटण काढताना म्हणजे बरं पडलं मग. तर अंदाजे 7 ते 8 कांदे घेतलेले आहेत मीडियम साईजचे. 2 लसणीचे गड्डे घेतलेत आणि नारळ जवळजवळ 1 नारळ अख्खा असतो ना म्हणजे अख्खा नारळाला थोडासा कमी असा 1 नारळ घेतलेला आहे. आणि आता इथे भाजायला सुरुवात केली. कढईमध्ये तेल घातलं. आता ही कढई आहे ना तेलाचीच होती त्याच्यामुळे पटकन आता इथे भाजायला सुरुवात केलेली आहे. चुलीवरती वाटण की नाही मला भाजायचं होतं पण थोडासा वेळ गेला असता. त्याच्यामुळे म्हटलं चुलीवरती नको आता गॅसवरती की नाही पटकन भाजून घेते. तर इथे कांदा चांगला लालसर असा भाजून घेतला आणि त्याच्यानंतर मग ओलं खोबरं आहे ना ते. आता ह्या वाटणामध्ये सुक्या खोबऱ्याचा वापर मी करत नाही कारण सुकं खोबरं आहे ना आमच्याकडे आवडत नाही त्याच्यामुळे. आणि घरच्यांच्या आवडीप्रमाणेच सगळं जेवणाचं चालतं आमच्याकडे. तर इथे कांदा लालसर भाजून घेतला म्हणजे कांदा आणि लसूण आणि त्याच्यानंतर ओलं खोबरं भाजून घेतलं. ते दोन्ही सगळं एकत्र करून थंड करत ठेवलं. आणि त्यात मी मिक्सरमध्ये लावताना थोडंसं आलं घालते.
म्हणजे साधारण समजा ना 1 इंच आल्याचा तुकडा असतो ना, असं घालते. चांगलं असं मिक्स करून थोडंसं पाणी गरजेप्रमाणे घेते. आणि आता हे जे वाटप आहे ना वाटून घेणार मी. आज मला चण्याची भाजी पण करायची होती. म्हणजे वाटप बघा काढले, पण ते मला आता उपयोगी पडलं भाजीसाठी. तर कडधान्याची भाजी करायची होती. त्यात पण मी वाटप टाकून ही भाजी पटकन करून घेतली. आणि जोडीला मसूरची आमटी केली होती, म्हणजेच तिखट डाळ. आणि ही बघा ही आपली डाळ पण फोडणीला घालून झाली. भाजी पण इथे कुकरमध्ये घातली होती शिजत. आणि थोडासा माझ्याकडे वेळ होता, त्याच्यामुळे मके ना आणले होते मी मार्केटमधनं. ते असे म्हणजे वरची सालं वगैरे काढून ठेवली होती, पण ते सोलायचे बाकी होते. तर म्हटलं भाजीचा कुकर होतोय तोपर्यंत म्हटलं पटकन आहे ना मके सोलून घेते. खूप गरम होत होतं, त्याच्यामुळे मागच्या पडीमध्ये आले, फॅन लावला आणि ते बसून बसून ते मके आहेत ना सोलून ठेवले. आणि असे सोलून ठेवलेले मके असतात ना आयत्या वेळेस आपल्याला उपयोगी पडतात. म्हणजे भजी वगैरे करायची असेल किंवा उपम्यामध्ये वगैरे वापरायचे असेल ना, तर पटकन आपल्याला कामे येतात. झाले बघा मके साफ झालेले आहेत. आता हे मी डब्यामध्ये स्टोअर करून ठेवणार आणि मग जेव्हा कधी हवेत त्यावेळेस मग आपल्याला वापरायला होणार. आणि हा जो काही कचरा निघाला आहे तो जाणार आहे चुलीमध्ये. 2 दिवस जरा सुकवणार आणि मग चुलीला लावायला आपल्याला कामाला येईल. असं सगळं झालेलं आहे काम. जेवा जेवा, कोण नाही जेवा. दोघांना जेवायला दिलं, वाघ्या शरूला कुणालने. जेवा जेवा. गरमीने हैराण झालेत दोघं जण. तर जाऊन बसला आता बाथरूमच्या इथे. गरमीने हैराण झालेत दोघं पण. तेच काय आम्ही पण हैराण झालो आहे. त्याच्यामुळे पटापट सगळं किचनचं आवरून घेतलं आणि मग अशी इथे येऊन फॅन खाली बसते, त्याच्यामुळे जरा बरं वाटलं. फॅनची पण हवा इतकी गरम गरम लागते ना, एक 5 मिनटं जरा बरं वाटतं. म्हणजे आपल्याला अशी गरमी झालेली असते ना, त्यावेळेस थंडगार वाटतं. आणि एक 5 मिनटानंतर पूर्ण असं गरम गरम वाफ यायला की नाही सुरुवात होते. कुणालचं आज ऑफिस चालू आहे. आज वार आहे रविवार, तरी पण त्याचं ऑफिसचं काम चालू आहे. सकाळी नेहमीप्रमाणे त्याचं काम चाललेलं आहे. आता वाघ्या शेवलं जेवायला द्यायचं होतं ना, म्हणून तो उठला जागेवरनं. त्याला म्हटलं त्याला त्या दोघांना त्याला जेवायला दे आणि मग आपण जेवायला बसूया. चला आमचं पण कुकर थंड झाला असेल भाजीचा. आता ह्या दोघांना जेवायला वाटते. दोघांना म्हणजे आम्ही तिघं पण आता जेवून घेतो. तुम्हाला मी दाखवते काय काय बनवले. भाजी चना भाजी. सगळ्यात आधी पहिला हे मके ना उचलून ठेवते. थोडासा आंबट आहे आंबा, तो गावठी आंबा. तर हे बघा आमचं जेवण आजचं डाळ भात, नाचणीची भाकरी आणि चण्याची भाजी. नाचणीची भाकरी आणि ती कालची आहे जी मला खूप आवडते. चला या सगळ्यांनी जेवायला. हां त्यांनी गावठी आंबा घेतला आहे जेवणासोबत खायला. दुपारची वेळ झाली, आता वाजले दुपारचे काहीतरी 2:15 2:30 वाजलेले आहेत. किचन थोडंसं आवरलं आणि थोडंसं बाकी आहे, ते थोड्या वेळाने करणार आहे. जरा म्हटलं ऊन खाली होऊ दे, त्याच्यानंतर उकाडा होतो ना किचनमध्ये त्याच्यामुळे. तर चला मग ताईनो, आजचा हा जो व्हिडिओ आहे तो आता इथेच थांबवते. आवडला असेल जरूर लाईक करा, शेअर करा, हाईप करा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.